चंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। बोला 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 बाबाच्या नावानं चांगलं पर्वत पडतार परापरी गायन करा सागरी नावे लिहिती पर्वतावरी कपिल नखरागरी करोनी। या ठिकाणी असणारे जे पर्वत आणलेले आहेत ना, या पर्वतावर त्या ठिकाणी नाव लिहायचं काम, त्याच्यातला एकही पर्वत गाळ होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. नाहीतर आपल्याकडे जत्रामध्ये काय थोडं सांडलं तरी जत्राच आहे, तिथं एवढी जत्रा असून सुद्धा जो आणणाऱ्याने पर्वत आणला ना त्याच्यातला एकही गाळ होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी न त्या ठिकाणी असणारे घेऊ लागलेले आहेत. नवनराची कथा संख्या सांगायला रघुनाथा नावेली ती पर्वत माता सेतू बंधनार्थ अभिनव. आता नवनरांची कथा सांगण्यासाठी कारण काय अभिनव आहे. एका पर्वतावर रा लिहायचं आहे आणि दुसऱ्या पर्वतावर म लिहायचं, तेही नखानं लिहायचं. पर्वतावर दगडाच्या पर्वतावर लिहायचं. आपण जर एखादं कष्टाचं काम असलं ना, हट नको बाबा, याच्या बरोबर दोस्ताना सुद्धा नको. इतकं आपला जीव, आपण जीवाला असणारा आधार धरणारे माणसं आहेत, परंतु प्रभूंच्या पायावर देह समर्पित झालेला त्यांचा, म्हणून या नखानं नावे लिहू लागलेलं. पुढे काय म्हणतात, सेतू बंधने समुद्र जोई श्रीराम बांधे आतुराबाई स्वर्ग मृत्यू सप्त पाताळी पिटली टाळी अति गजर. सेतुबंधाचं काम चालू झालेलं आहे. वानर त्या ठिकाणी पर्वताच्या पर्वत आणू लागलेला, नळ बांधकाम करण्याचं काम करू लागलेलं मिस्त्रीच आहे. त्या ठिकाणी काही वानर नाव लिहिण्याचं काम करू लागलेलं. आणि हे सगळं देवदेवतांनी पाहिलं महाराज. आकाशातून पाहिलेल्या देवदेवतांनी सगळ्यांना आनंद वाटला. आनंदाच्या घरामध्ये असणारे त्या ठिकाणी टाळीच पेटले सगळ्यांनी. अशा जे जयकार केलेला आहे, टाळी पेटलेली, आनंद होऊ लागला. कारण आता मात्र शेतबंधाचं काम होऊ लागलेलं. शेत बांधणार शेताला सोडवणार, त्याच्यात आपला जो स्वार्थ आहे. 33 कोटी देव त्या बंदीखान्यामध्ये जे पडलेले आहेत ना, यांना बी सोडवायचं. याच्यामुळे सगळा सप्त पाताळामध्ये सुद्धा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. प्रथम दिवशी समुद्रांत पर्वत त्याने खोळंबला सेतू अल्पकारार्थ चालिला. आणि मग त्या ठिकाणी असणारा आणि दर्शनाला थोडा रामायण संपल्यानंतर दर्शनाला जा. आल्याबरोबर काय करा, आल्याबरोबर कथा ऐकण्यासाठी बसा. रामायण संपल्यानंतर सगळं दर्शनाला जा. या ठिकाणी जो सेतुबंधाचं काम आहे, पहिल्या दिवशी जे पूर्ण झालं होतं तो सेतू असणारा बुडाला मला आता कामात अडचण आली, काय करावं. थोडीशी अडचण आलेली, थोडीशी चिंता वाटली, काय करतात पुढं. प्रथम दिवशी बांधिला शेतू सूर्य श्रीराम सांगतो हर्षयुक्त सानंद. या ठिकाणी पहिल्या दिवशीचा पर्वत बांधला होता, तो आनंद झाला. सूर्य प्रभू चंद्राला सांगत होता की या ठिकाणी आजचं जे काम आहे हे अगदी आनंदाने पार पडलेलं आहे. सगळं आणणार तिकडून आणत होतं, नव बांधित होता. त्या ठिकाणी नखाग्नीनं सगळे नाव त्याच्यावर लिहित होतं. असा आनंदयुक्त सूर्य प्रभू चंद्रांना त्या ठिकाणी शेतबंधाविषयी सांगत होता. केला सेतू अनुचा पाय पापुष अर्थू बांधू शेतू अति शीघ्र. असणार हनुमंतराव आणि त्यांनी या शेतबंधाचं काम अगदी चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे. त्यांच्यामुळे या सगळ्यांना उत्साह लागला आणि हे काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे असं सुग्राजी आणि परशुराम चंद्राला बोलू लागला. शीघ्र तत्वे. आता
आज मी बोल ऐकतो, मांडी घालून ऐकतो, चित्त देऊन ऐकतो. यात मिळणार सगळे आज आता माझा प्रताप पहा भगवंता. मी या ठिकाणी काय करतो, आज जरा मी थोडीशी धावपळ जास्त करतो, एवढं बोललेलं आहेत आणि त्या ठिकाणी उड्डाण त्या ठिकाणी केलेलं आहे. श्रीरामाशी सुकारता पंचयोजन पर्वत सुग्रीव पटोनी त्वरिता समुद्रार्थ निक्षेपी. आणि त्या ठिकाणी चंद्राच्या कार्यासाठी सुग्रीवजींनी काय केलं महाराज, 5 योजना. एक योजना म्हणजे 3 किलोमीटर, बरोबर? चुकलं तर सांगा जाणं महाराज, असं कसं मोठा असणारा पर्वत चंद्राचा घेतलेला काय करतात पुढं, अर्धेचे दिग्र शिखर सुशेन पटोनी त्वरा समुद्रगिरी पर्वत उचललेला शिखरासारखा पर्वत तोही त्या ठिकाणी हातावर येऊ लागला. शिखर पटिल त्यावर रक्षा शतक्षास्त्र टाकीले शीघ्र टाकीती. मलयाग्री नावाचा जो पर्वत आहे तो त्या ठिकाणी उपटलेला, त्याच्यावर भरपूर अशी फळांची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. तो पर्वत त्या ठिकाणी उपटलेला, हातावर नर घेतलेला आहे. चंदन सुगंध पुष्प परवर नंद विविध दोघे विरा समुद्र पर्वत समुद्रात निपेक्षिती. जे झाडं आहेत मलयागिरी नावाचा चंदन आहे, अगदी लांब सुवास जाणारा जो चंदन आहे तो मलयागिरी. अनेक फळांची झाडं आहेत, सुवासिक झाडं आहेत, असा पर्वत त्या ठिकाणी हातात घेतलेला आहे. गवाक्ष युक्त असणारा हे जे मूळ असणारे जे 5 अन्नर आहेत ना, यांना हे आपापल्या हातामध्ये मोठमोठाले पर्वत 5 हातामध्ये घेतलेले, तेही शेतबंधाच्या कार्यासाठी आणि पर्वत आणू लागले. सत्वरा गिरीवांडर शता काही जणांचं नावच येत नसतं महाराज. जे खरं कार्य करताना त्याचं कधी कधी नाव येत नाही. जरी नाव येत नसलं तरी तुम्ही काळजी करू नका. समाजामध्ये आपलं नाव येत नसेल परंतु प्रभूंच्या यादीमध्ये मात्र पहिल्या क्रमांकावर त्याचं नाव असेल, काळजी करण्याची गरज नाही. असं जे थोर आणणार होतं ना, तेही या शेतबंधाच्या कार्यासाठी, या पर्वताला चंद्राच्या कार्यासाठी आणि त्या ठिकाणी धावलेले आहेत. तेही त्या ठिकाणी असणारा कारण शेतू लवकर आला यासाठी धडपड करू लागले, पर्वत आणण्याचं काम आणि त्या ठिकाणी करू लागले. श्रीरामापाशी सांगती. अगदी उल्हासानं दुसऱ्या दिवशी 26 योजने तो असणारा शेतू पूर्ण झालेला आहे. सगळेजण प्रभूकडे आलेले आहेत आणि प्रभूला अगदी आनंदानं सांगू लागले. कोणी किती आणले पर्वत हे सांगत नाही महाराज, परंतु 26 योजने आपला शेतू पूर्ण झालेला आहे. ही मात्र अर्था, ही कथा पर्वताला चंद्रांना ही अन्नर मंडळी त्या ठिकाणी सांगू लागली आहे. सांगती आहे. सगळे परशुराम चंद्राकडे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा पर्वत 27 योजने पूर्ण झाला. याच्या विषय सगळं वाढणार बघा, बोलू नका. आणि दर्शनाला यायचंच नाही, दर्शनाला थोडा वेळ थांबा ना, थोडा वेळ थांबा तर काय होतं. हे सगळे जण कसं पर्वत आणला. कोणी दुसऱ्याचं सांगायचे गुणगान, दुसऱ्या भक्ताचं गुणगान सांगायचं. हनुमंताने मोठाचा मोठा पर्वत आणला, त्याने उचलून इकडं आणला, मिळालं. स्वतःचं नाव कोणी घेत नव्हतं महाराज. भक्तीच करायची असेल ना तर स्वतःचं नाव कधी घ्यायचंच नाही, तरच भक्ती पूर्णत्वाला जातो. या नियमानं हे सगळे वाढणार गाणं
त्या ठिकाणी काम करू लागला. तर आपण बी काय करू, इथं बसायला जागा दिली, आपणच सगळं गोड लागायला तेवढं खायला, गोड लागायला तेवढं खायला. पंढरीराम महाराजांना अशी विनंती करतो की इथून पुढची जी कथा आहे ते त्यांना असणार त्या ठिकाणी सांगावे. बरं ठीक आहे. त्याच आणखी वाट आला राम हरी मंडळ चारदरी चला वाचण्यासाठी. झाले महाराज